नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती. एक महत्त्वाची सिरीज चालू आहे, परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न. आणि या सिरीज मधला एक महत्त्वाचा गुणधर्म आज आपण बघणार आहोत. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या अंतरछेदाचा गुणधर्म, आणि या गुणधर्मावर आधारित प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेमके कसे विचारले जातात यावरती आपण चर्चा करू. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, चला जाऊयात पुढे. तर बघा, या ठिकाणी तीन समांतर रेषा आणि त्यांचा गुणधर्म नेमका काय तो समजून घेऊयात. बघा, समजा तीन समांतर रेषा आहेत माझ्याकडे. ही एक रेषा आहे, तिला आपण म्हणू इना. दुसरी एक रेषा आहे, तिला आपण म्हणू मीना. आणि तिसरी एक रेषा आहे, तिला म्हणू डिका. इना, मीना, डिका या आहेत तीन रेषा. आणि यांच्या दोन छेदिका आहेत. ही एक छेदिका आहे, तिला म्हणा सीता एस. दुसरी छेदिका आहे, तिला म्हणा गीता जी. झालं, इना, मीना, डिका आणि सीता, गीता. आता या तीन रेषा एकमेकींना समांतर आहेत, चांगल्या मैत्रिणी आहेत. मग इथं बघा, ए आहे, बी आहे, सी. इथं आहे पी, क्यू आणि आर. तर आता इथं तीन समांतर रेषांच्या अंतरछेदाच्या गुणधर्मानुसार कसं सूत्र तयार होतं, आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. इथं कसं सूत्र तयार होईल बघा, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. जसं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये सूत्र तयार होतं तसंच इथं तयार होतं. ए बी छेद बी सी कसं तयार होणार, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. पी क्यू छेद क्यू आर. ओके, ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर असं या ठिकाणी झालं सूत्र. एकदम सोपं आहे मित्रांनो, काहीच अवघड नाही. हा भाग भागिले हा भाग बरोबर हा भाग भागिले हा भाग. आकृतीमध्ये नावं गावं बदलली तरी आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता या संकल्पनेवर, तीन समांतर रेषांच्या अंतरछेदाचा गुणधर्म या संकल्पनेवर आधारित काही प्रश्न विचारले जातात, ते आपण आता बघूयात. बघा, आता इथं या आकृतीमध्ये जर बघितलं तर या आकृतीमध्ये आपल्याला दिले रेषा ए बी समांतर सी डी समांतर ई एफ. तर पहिलं लिहायचं की बाबा, आकृतीमध्ये आपल्याला काय दिले की बाबा, रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा ई एफ असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता या तीन रेषा एकमेकींना समांतर असतील तर कुठला गुणधर्म वापरतो, म्हणून लिहायचं तीन समांतर रेषा आणि त्यांच्या अंतरछेदाच्या गुणधर्मानुसार ओके, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या अंतरछेदाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार किंवा सूत्रानुसार किंवा सिद्धांतानुसार काय लिहायचं ते लिहा, गुणधर्मानुसार. ओके, आता या गुणधर्मानुसार काय सूत्र तयार होणार, आत्ताच बघितलं की बाबा एसी छेद सीई बरोबर बीडी छेद डीएफ बरोबर बीडी छेद डीएफ. काय मोठं काम नाहीये, काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा नाही, साधं सोपं लय भारी काम आहे. काय बाबा, एसी छेद सीई बरोबर बीडी छेद डीएफ झालं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, एसी काय, एसीची किंमत दिले काय दिले बाबा 6 भागिले सीई किती दिले 9 दिलेली आहे बरोबर, बीडी किती दिलेली 8 दिलेली आहे. आणि आपल्याला काय करायचे, डीएफ आपल्याला काढायची आहे. ओके, तिरकस गुणाकार 6 गुणिले डीएफ आपल्याकडे आलं 6 डीएफ बरोबर. आणि 8 9 72, इथं लिहिलं 72. आता डीएफ ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब, शेवंती तुला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 6 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 6 गुणिले पलीकडे गेला भागिले झाला 6. आता डीएफ बरोबर 72 ला भाग लावा 6 ने, 6 इथं घ्या 72 ला इथं ठेवा, 6 एक्के 6, 7तून 6 गेला 1 वरून आले 2 आणि 6 दुने 12. ओके, 12तून 12 गेले 0, म्हणजे माझ्याकडे उत्तर किती आलं 12, डीएफ बरोबर 12. तर मित्रांनो, मोठं काहीच काम नाहीये, तुम्हाला या आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. असं सूत्र तयार करता आलं की तुमचं काम झालं. ठीक आहे, आता हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण अजून एक प्रश्न बघू. हा प्रश्न जुलै 2019 ला आलेला, जरा एवढं लक्षात घ्या. चला, नेक्स्ट क्वेश्चन के लिए तैयार रहने का. अगला क्वेश्चन आपके सामने, आपके स्क्रीन पे ये रहा, देखो इधर. बघा, पुढचा प्रश्न. आता इथं मी डायरेक्ट तुम्हाला सूत्र लिहून दाखवतो, इथं पण सोपं आहे. पहिलं काय लिहायचं, समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर DC म्हणून समांतर DC म्हणून
तीन समांतर रेषा आणि त्यांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. आणि मग सूत्र काय लिहायचं, एपी छेद पीडी. कसं सूत्र तयार होणार, एपी छेद पीडी. बघा या ठिकाणी एबी समांतर पीक्यू समांतर सीडी आहे. मग एपी छेद पीडी बरोबर बीक्यू छेद क्यूसी बरोबर काय बाबा, बीक्यू छेद क्यूसी. याच्यात किमती टाका. एपी किती 15, पीडी किती 12. एपी आहे 15 भागिले पीडी आहे 12. बीक्यू मला काढायचे, क्यूसी आहे 14. बीक्यू आपल्याला काढायचे, क्यूसी आहे 14. आता याच्यामध्ये तिरकस गुणाकार डायरेक्ट करा किंवा 15 आणि 12 तिनाच्या पाड्यात येतात, भाग लावा, संक्षिप्त रूपात आणा, कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. 3 5 15, 3 चौक 12. बघा बीक्यू आपल्या जाग्यावर, 14 आपल्या जाग्यावर. आता तिरकस गुणाकार, बीक्यू गुणिले 4, 4 बीक्यू आणि 14 पंचे 70. बीक्यू ची किंमत काढायची भावड्या, बीक्यू ला आपण इथंच ठेवू, 70 आपल्या जाग्यावर, हा 4 गुणिले पलीकडे गेला भागिले 4 झाला. आता 4 ने भाग लावा 70 ला, 4 1 4, 7 4 गेले 3, वरून आले 0. 4 7 झाला 28 बरोबर. 30 28 गेले 2, एक 0 घेतला, एक पॉईंट घेतला, 4 5 20, 20 20 गेले 20 गेले 0. आता बीक्यू बरोबर किती झालं, 70 भागिले 4 केलं तर माझ्याकडे उत्तर आलं 17.5. मग बीक्यू बरोबर 17.5. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे भावड्या, बाकी काय नाही. तर अशा पद्धतीने या आकृतीवरून हे सूत्र जे तयार होतं ते जमलं पाहिजे. ते जमल्यावर त्याच्यामध्ये किमती टाकल्यानंतर कॅल्क्युलेशन करणं जमलं पाहिजे. बस गणितात एकदम एक्सपर्ट झाला माणूस. समजा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर याचा तुम्ही घेऊ शकताय. ओके, यस. तर बघा मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण 3 समांतर रेषा आणि त्यांच्या आंतरछेदाचा गुणधर्म पाहिला. तर आजची चर्चा आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका नवीन संकल्पनेवर चर्चा करूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.